हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? मस्त रहा, स्वस्थ रहा। आज आपण बोंबलाची ग्रीन करी करणार आहोत। अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत। तर वेळ न घालवता आपण करूया बोंबलाची ग्रीन करी। आपण स्टार्ट करूया। मी इथे काही बोंबील घेतले आहे, स्वच्छ धुवून त्याला कट करून घेतले आहेत। अशा पद्धतीने मी कट करून घेतले आहेत। आता आपण यामध्ये 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, आलं लसूण पेस्ट, आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचं। हे सर्व आपण बोंबलाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटे मॅरिनेशन करायला ठेवून देऊया। आता आपण करीसाठी वाटण तयार करूया। थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, आलं घेतलेलं आहे अर्ध ठेचून, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या आणि 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून। यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं। थोडे धने ॲड करायचे आहेत, 2 चमचे धने टाकलेले आहेत। हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेऊया। छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे। कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकलं आहे। त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा आपण परतून घेऊया लालसर। कांदा छान लालसर परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे। छान लालसर कांदा परतून घेतला आहे। यामध्ये आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते परतून घेऊया। छान लो फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे। छान परतून झालेलं आहे वाटण आपलं। हे त्रिफळाचं पाणी आहे। त्रिफळ अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवून ठेचून पाणी गाळून घेतलं आहे। हे पहा, आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया। पाणी ॲड केलं आहे। अर्धा चमचा मीठ चवीनुसार। आता याला आपण एक उकळी काढूया, म्हणजे जो मसाला आहे तो पूर्ण शिजवून घेऊया पहिला आपण। हे पहा, अशी की उकळी काढलेली आहे। आधी फिश ॲड करू नका, नाही तर पूर्ण नरम पडेल फिश आपली। पहिला मसाला शिजवून घ्यायचा, नंतर फिश ॲड करायची आहे। आता यामध्ये आपण फिश ॲड करूया। फिश व्यवस्थित सेट करून घेऊया आणि फक्त 5 ते 6 मिनिटं आपल्याला वाफ द्यायची आहे। जास्त वेळ ठेवू नका, नाही तर पूर्ण फिश जी आहे ती नरम पडेल। अशा पद्धतीने आपली फिश करी रेडी झालेली आहे। आता आपण बोंबील फ्राय करूया। यामध्ये मी तांदळाचे पीठ आणि रवा घेतलेला आहे। हे बोंबलाला व्यवस्थित लावून घ्यायचं।
यामध्ये तेल टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। छान असे आपण फ्राय करून घेऊया। एक साइड आपण फ्राय करून घेतलेली आहे। छान क्रिस्पी असे रवा बोंबील तयार होतात। हे पहा किती छान क्रिस्पी झालेले आहेत। इथे आपले बोंबील सुद्धा फ्राय करून झालेले आहेत। उरलेले बोंबील फ्राय करून घेऊया। हे पहा मस्त असे क्रिस्पी रवा बोंबील आपण तयार केले आहेत। बोंबलाची करी सुद्धा केलेली आहे, बोंबील फ्राय सुद्धा केलेले आहेत। अशा पद्धतीने सर्व बोंबील आपण फ्राय करून घेऊया। हे पहा किती छान क्रिस्पी झालेले आहेत आपले बोंबील। आता फिश करी बरोबर आपल्याला सोलकढी तर हवीच, त्यासाठी आपण आता सोलकढी करूया 2 मिनिटांमध्ये। ओलं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी। त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, पुदिनाची 2-3 पानं आणि 2 लसणाच्या पाकळ्या। हे पाणी टाकून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। यामध्ये थोडं जिरं ॲड करूया, अर्धा चमचा। आणि थोडंसं मीठ चवीनुसार। हे मिक्सरला आपण वाटून घेऊया। हे पहा मिक्सरला छान वाटून घेतलेलं आहे। हे आता पाणी आपण गाळून घेऊया। याचं जे पाणी आहे ते आपण काढून घेऊया नारळाचं। प्रेस करून अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचं आहे। हे पहा आता हे जे सारण आहे ते पुन्हा आपल्याला मिक्सरला वाटून घेऊया। हे नारळाचं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे। आता पुन्हा ते वाटणामध्ये पाणी टाकून वाटून घेऊया। पुन्हा आपण हे गाळून घेऊया। आता यामध्ये आपण अर्धा पेला कोकम आगळ टाकूया। आपली सोलकढी सुद्धा तयार झालेली आहे 2 मिनिटांमध्ये। आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया चिरून। आपली सोलकढी सुद्धा रेडी झालेली आहे। तर फ्रेंड्स आपली डिश रेडी झालेली आहे, बोंबल्याची ग्रीन करी, बोंबील फ्राय आणि सोलकढी। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।